आदित्य हृदय स्तोत्र, मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद. रचनाकार आहेत अरुंधती दीक्षित. वाचक स्वर सुवर्णा बोडस. आज ऐकूया श्लोक 10. त्याचं मराठी विवरण असं. महर्षी अगस्ती सांगू लागले, रामा, पराक्रमी पुरुषाचा पराक्रम ऐकून आपल्यालाही स्फुरण चढतं. त्यांच्या चैतन्याच्या गाथेनं आपली हतबलता, उदासी, किंकर्तव्य मूढता दूर होते. ह्या चैतन्यरूपी महापराक्रमी सूर्याचा पराक्रम म्हणूनच मी तुला सांगत आहे. हा देवांची माता आदितीचा पुत्र आदित्य आहे. ह्या विशाल विश्वाची निर्मिती करणारा, सूर्यमालेची उत्पत्ती करणारा सविता आहे. किरण रूपाने सर्वस्पर्शी सर्वव्यापी सूर्य आहे. ज्या गोष्टी भूतमात्रांना करण्यास अशक्य आहेत त्या गोष्टी हा सूर्य सहज लीलया करून जातो. ग म्हणजे गमन करणारा, ख म्हणजे आकाश. हा सूर्य पूर्व ते पश्चिम असं विशाल आकाश रोज आक्रमून जातो, पार करतो, म्हणून त्याला खग म्हणतात. ह्या विविधतेनं नटलेल्या जीवसृष्टीचं पालन पोषण सोपं का आहे? पण हा पूषा कर्तव्यात तसूभर चूक न करता सर्व भूतमात्रांचं युगानुयुगे पोषण करत आहे. पालन पोषण करणारा म्हणूनच त्याला पूषा असं म्हणतात. अत्यंत तेजस्वी प्रकाशमान म्हणून सूर्याला गभस्तिमान म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं किंवा बहुमूल्य संपत्ती. बहुमूल्य संपत्ती धारण करणारं विश्व हेही हिरण्यच आहे. हिरण्यरेता म्हणजे ह्या सर्व विश्वाच्या उत्पत्तीचं बीज किंवा अग्निस्वरूप. हे रामा, पृथ्वीला अंधार सदैव व्यापून राहत नाही. ह्या अंधाराचं जाळं फेडणारा, आपल्या प्रकाशानं पृथ्वीवर दिवस तयार करणारा हा सूर्य आहे, म्हणून तो दिवाकर आहे. ही सर्व कामं अशक्य कोटीतील आहेत, पण हा सूर्य हसत हसत सहजपणे आणि कुठलीही कसर न ठेवता कर्तव्यबुद्धीनं नेमानं पार पाडतो. त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्याची कर्तव्य पार पाडण्याची पूर्ण हमी आपण आपल्यामध्ये अंगभूत व्हावी यासाठी कसोशीचे प्रयत्न केले पाहिजे. हा 10वा श्लोक असा. आदित्य सविता सूर्य खगः पूषा गभस्तिमान् सुवर्णसदृशो भानु स्वर्णरेता दिवाकरः. आणि आता याचा समवृत्त भावानुवाद असा. अदिती पुत्र आदित्य विश्वकर्ता सवितृहा सर्वव्यापी असे सूर्य ओलांडे खगहा नभा. जगता अन्नदेवोनी पूषा पोषितसे जगा. उजळून जगा टाकी प्रकाशाने गभस्तिमान. सोनेरी अंगकांतीचा सोन्यासम झळाळता. भानु स्वयंप्रकाशी हा प्रकाशवी जगासह्या. निर्मिते बीज ब्रह्मांडा बीजतेची असेची हा. स्वर्णरेता म्हणोनी हा साकारी जगतासया.
काळोख दूर सारोनी प्रकाशवी दिशा दिशा दिवाकर नभी येता उजाडे दिन हा नवा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या रविवारी ऐकूया.